मिळवला होता. म्हणजे पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेणारे 3 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय रोशन उंबरसाडा, रवींद्र तांबडा आणि आकाश थांडवी असे 3 गोलंदाज पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला करताना दिसतोय. आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक त्याला थोडासा डीप स्क्वेअर लेग मध्ये केलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेट, लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक पाहतो पण इथे तैनात केले गेलेत. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि पंचांच्या निर्णयाला इथे आव्हान केलेलं आहे. DRS आपण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि रिव्ह्यू इथे घेतलेला आहे गोलंदाजाने. जो पंचांचा निर्णय आहे त्याला आव्हान इथे केलेला आहे. पाहूया व्हाईट बॉल तर दिलेला आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय? आमचे तिसरे पंच प्रदीपजी भोईर इकडे आमच्या सोबत सज्ज आहेत. एक चांगला निर्णय इथे घेतला जाईल. यस, व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे की हा चेंडू वाईड आहे, व्हाईट बॉल. आता मात्र जो रिव्ह्यू होता तो मात्र इथे समाप्त झालेला आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. दोन्ही संघाला बघतोय एक एकच रिव्ह्यू दिला जाईल. हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला गेला आपण पाहतोय. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. खूप चांगले क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत मात्र दोघांकडे संधी नाहीये. चेंडू एका टप्प्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथ्यानं गाजविला, रायगड, ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार. चौकाराला चौकाशी धावफलक 5च्या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. बॅटचा हलकासा एज इथे घेतला गेलाय. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर. 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 मध्ये आपण ऑन साईडला चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला होता. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. प्रवीण आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज. न्यू स्टार मडीपाडा संघाचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय की आपल्याकडे या सीझन मध्ये DRS सिस्टम नक्कीच हा नियम लागू केलेला आहे. आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय. प्रसिद्ध खेळ हा खेळतो लढान. क्रिकेट म्हणजे आमची जान. क्रिकेट म्हणजे आमची जान. क्रिकेट म्हणजे आमची जान. गावाची आपल्या वाढवतो शान. जिथं तिथं झालेत फॅन. जिथं तिथं झालेत फॅन. जिथं तिथं झालेत फॅन. आज गाजतोय एन्जॉय स्पोर्ट्स आयोजित चषक एक नंबर. स्वर्गीय डॉक्टर भानुदास मूर्ती. थँक्यू DJ. आपण पाहतोय की लेग बिफोर साठी आपण पाहतोय की तिसरे पंच मिळणार नाहीयेत कारण आपल्याकडे बॉल ट्रॅकिंग नाही आहे. मात्र
जर बॅटला बॉल लागला असेल आणि पंचांनी जर विकेट दिला तर त्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, कारण तुम्हाला ते चेक करणं नक्कीच तुम्हाला लागेल की बॅटला लागल्यानंतर हा चेंडू पायाला लागलेला आहे, तर तुम्हाला तो रिव्ह्यू मिळू शकतो. त्यानंतर बॅटला बॉल लागलाय, बॉम्ब्स करून चेंडू जर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय तर पंचांनी आउट दिला असेल, तर जर डाऊटफुल असेल तर तुम्ही तिकडे रिव्ह्यू घेऊ शकता. त्यानंतर जर त्याच्यामध्ये समजलं नाही मात्र जो अंपायर कॉल असेल तो दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याकडे अल्ट्रा एज स्नेकोमीटर नाही आहे, त्यानंतर बॉल ट्रॅकिंग नाही आहे. जो तिसरा पंच निर्णय देतील त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला तो मान्य करावा लागेल. पंकज दादांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अवलेचं चांगला स्ट्रोक, शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. थँक्यू विजय. 3 षटकाचा हा सामना पण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी गाठलेली नाहीये. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल इथे पकडला जातोय. प्रवीण सापटे याची ते खेळी संपुष्टात आलेली आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट इथे गमावले गेले. कल्पेश टुकरे नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक वरती असेल. संतोष डावले आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. हुक केलाय चेंडूला, चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चांगले शतरक्षण. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू असेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पंच इथे चेंडू वाईट घोषित करतायत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अप्पर कटचा फटका इथे केला गेला. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. थँक्यू विजय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 18 धावा. 9च्या सरासरीने या 18 धावा धावफलकावरती लागलेल्या. तिसऱ्या षटकात येण्यासाठी विवेक आपण पाहतोय. विवेक गोवारी बॉलिंग मार्क वरती आले. या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा जर आल्या तर एक सेफ टार्गेट मित्र म्हणेन. सेफ म्हणणार नाहीये मात्र फायटिंग टोटल मित्र म्हणणे मैदानावरती इथे आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण समोरचा संघ आपण पाहतो जीवदानी गिरीज आहे. एक वसई तालुका क्रिकेट असोसिएशन मधलं एक मोठं नाव या संघाचं घेतलं जातं. खास करून पाहतोय आकाश धाणवी सारखा फलंदाज ज्यांनी मागच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केल्यात.
एक धाव इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा आणि या तिसरी धावेचा प्रयत्न देखील झालेला आहे. 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 3 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 धावसंख्येवरती. 21 धावा. एकदा आपण पाहतोय जोर कस मारण्याचा प्रयत्न. बॅटर बॉलला संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. विवेक गोवारी आपण पाहतोय हे शेवटचा आणि अंतिम षटक आता आलतोय. यानंतर न्यू स्टार मडवीपाडा आणि साई कृपा विरारफड असा मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी सज्ज राहायचे आहेत. एक धाव इथे कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या प्रयत्न होतोय. चेंडूला फील्ड केलं जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत कदाचित दुसरी धाव ही पूर्ण होणार नाहीये आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. आणि बघा इथे लगेच मला वाटतंय रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पंचाने ते आव्हान केलेलं आहे की मी वेगाने पोचलेला आहे, मी परफ्यूम क्रीजमध्ये पोचलेला आहे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. पंचांचा इशारा आउट. बघूया डिसिजन पेंडिंग आहे. आपले पंच, तिसरे पंच आपल्याकडे उपस्थित आहेत. या सीझन मध्ये आपण पाहतोय रिव्ह्यू सिस्टम DRS नक्कीच प्रत्येक संघाला 1-1 दिला गेलाय. तुम्ही पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकता, मात्र ते आव्हान जर तुमचं सक्सेस झालं तर तुम्हाला तो रिटर्न मिळू शकतो, नाहीतर मिळणार नाही. आणि इथे फलंदाज बाद आहे. जो पंचांनी निर्णय दिला होता फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज बाद आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय जे कॅमेरामॅन आहेत रोहित चौधरी, ज्या प्रकारे त्याने कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. आणि आपण नक्कीच जे प्रीत पाटील आहेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. रोहित चौधरी यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे कॅमेरा वर्क करतायत, खूप चांगली कामगिरी DBN लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो की 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. तेच कारण आपण पाहतो की रनआउट किंवा व्हाईट बॉल साठी, नो बॉल साठी रिव्ह्यू देखील घेतला जातोय. कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4 धावा धाव फलकावरती लागल्यात. आमचे स्कोरर सनील सावरे सांगतायत की 22 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चेंडूला आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा वेगाने पाहतोय की पाठलाग करताय. चेंडू जास्त वेगाने ते धावत सुटलेला आहे. आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. काय चांगला स्ट्रोक, चौकार. विश्वजित ठाकूर दिघोडे या गावाचा, बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय. यस, थँक्यू DJ. चौकार आलाय. आपण बघतोय काही स्क्वेअर कटचा फटका, काय चांगला स्क्वेअर कटचा फटका ते आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराशी धावफलक आपण पाहतोय 26 धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाही आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने इथे कंप्लीट झालेली आहे. चांगला थ्रो, अचूक थ्रो इथे झालेला आहे. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती 28 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. पाहतोय की
आपण पाहतो की बॅट्समनच्या मागे 3 फिल्डर जर असले तरच नो मिळेल. तिकडे नाही, तसं नाही. विकेटच्या या साईडला जो आपला रायटी बॅट्समन आहे, रायटी बॅट्समनच्या मागे जी पट्टी आहे आणि स्टंप ज्या आहेत त्याच्या मागे त्रिकोण जर 3 फिल्डर असतील तरच तुम्हाला नो मिळेल, नाहीतर नो मिळणार नाही. आपण पाहतो की अनुभवी पंच आहेत. नक्कीच पंचांच्या नजरेतून कुठलाही क्षेत्ररक्षक वाचत नाहीये. नक्कीच चांगले डिसिजन आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. चला मी विनंती करतो निष्ठार मडवीपाडा आणि साईकृपा विरारपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला कॅप्टन या, त्वरित या टॉस करण्यासाठी. तर धावसंख्या झालेल्या आहे 29-30 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडूमध्ये 30 धावा जमवायच्या आहेत. सन्माननीय मनीषजी गळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. तर 29 धावांचं लक्ष आहे. सॉरी, 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चला टॉस केला जातोय. एका बाजूने बीजेपी, एका बाजूने एसीए. एसी असा कॉल आहे, पाहूया काय ते आलाय. बीजेपी सध्या तरी बीजेपीने ही स्पर्धा आपण पाहतोय मोठ्या जास्त संख्येने कव्हर केलेली आहे. न्यू स्टार मडीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना आहे. कुठपर्यंत समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. आपण पाहतोय मातीची खेळपट्टी आहे. गोलंदाजाला फलंदाजाला ही लाभदायक खेळपट्टी आहे. या सीझन मध्ये आपण सराव करता मातीच्या खेळपट्टीवरती सराव करता की कॉन्क्रीट पिचवरती? कॉन्क्रीट. यावेळेस आपण पाहतोय की मातीच्या खेळपट्टीवरती तुम्हाला इथे खेळ दाखवायचा आहे. आपल्याला शुभेच्छा असेल. जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस गमावलेला आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. मला वाटतं या सीझन मध्ये आपला संघ भरपूर फॉर्म मध्ये आहे. आपण पाहतो की कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती 99 धावा या हाय स्कोर आहेत. तुमचा संघ कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल? नक्कीच आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. कुठले फलंदाज असतील ते चांगली फलंदाजी करतील आणि 60 पर्यंत पोहोचतील. विकी, राजा, अभि, मी, विवेक. जास्त वेळ घेत नाहीये. सामना देखील सुरू आहे. शुभेच्छा असतील आपल्या संघाला. चला जाऊया थेट आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत गुरुनाजी तांडेल. थँक्यू प्रदीप सर. तर 29 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आपण बघतो जीवदानी गिरीश संघाची सलामीची जोडी. या पुढचा चेंडू, पहिला चेंडू आपण बघतो स्क्वेअर दिशेला ढकलून दिला होता गल्लीमध्ये. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. अशा प्रकारे श्री गणेशा केला जातोय. जीवदानी गिरीश संघाचा धावसंख्या बघतो आपण 1 धाव झालेली आहे. तर खरोखरच आपण बघायला गेलो तर पानखंडा बी संघाची गोलंदाजी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे झेल पकडला जातो. पहिल्या विकेटचं पतंग होत आहे जीवदानी गिरीश संघाचं. कमॉन डीजे. पेनचा योगेश पवार लेफ्टी मारतो या षटकार. महाडच्या योगेश पेनकरची बॅटिंग आहे दमदार. पंकज जाधव अलिबागचा सुमी डोंगरे फेमस झाला. तळोजाचा तो उस्मान पटेल रायगडचा टायगर आला. विवेक शेलार उडवी दांडा. बॉलर हाय तो कालिमवाला. बघा मारतोय टायमिंग शॉट. बारक्या बॅटमन का मोठेवाला. रजत मुंडेचा मारलीचा मारतो या सिक्सर. तुर्ब्याचा भूषण पाटील गॅप मधून मारतोय फोर.
करणं थँक्यू डीजे. जर बघा प्रत्येक षटकामागे आपण बघतोय 2 धावा, 1 बाद 2 अशी धावसंख्या. आपण बघतोय 2 धावा, 1 बाद 2 अशी धावसंख्या आहे. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र गलीच्या दिशेला खेळून काढला चेंडू. बॉल जातो कव्हर पॉईंटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते. बघता बघता चेंडू सहजरित्या या 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या बघतो आपण 12 धावा. पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. नितेश वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं शतक टाकण्यासाठी. धाव संख्या झालेली ती 18 धावा. 29 धावांचा पाठलाग करताना फलंदाज जागेवरच पाहत राहिला आणि अशा प्रकारे लेग साइडने जाऊन मिडल स्टंप घेऊन गेला चेंडू. अशा प्रकारे तिसरा आद्रा बसतोय जीवदानी गिरी स्पोर्ट्स संघाला. कमांड डीजे. चलता है उसका नाम आकाश दादा लाइफ आपल्या दादानी या दादानी केलाय मार्केट जा. आपल्या दादानी या दादानी केलाय मार्केट जा. बस चलता है उसका नाम आकाश दादा लाइफ. बस चलता है उसका नाम आकाश दादा लाइफ. बस चलता है उसका. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर बघा या चेंडूवर घडी बाद होतोय. दुसरा आद्रा बसला जातोय जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर हर्षद. पण एकदा गोलंदाजी मार्कवर नितेश टोकरे. यापुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. पंचांचं बोट हवेत उठतंय. बॅक टू बॅक गडी बाद होत आहे. कमान डीजे. वाजली देवलाने दिसली चिठी ते ऐपार निघेन नवरा. कालीज माझं धक धक करतय जीव घाबरलाय गौरा. लहानपणी माझं वराटलं काली माझं ततरीलं. तुझे ने काय समजे नाही काय माय काय मी करू. तुझे ने काय समजे नाही काय माय काय मी करू. थँक्यू डीजे. जर मागच्या सामन्याचा विचार केला तर खरोखरच या संघाकडून विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली मिस्टर दीपक टोकरे याच्याकडून. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी यावेळी नितेश टोकरे याच्यासाठी चालून आलेले आहे. 2 चेंडूवर 9 चेंडूमध्ये 9 धावेची गरज. याच्या नंतरचा सामना असेल न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस साई कृपा विरार फाटा. नितेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात फटका चुकलेला आहे परंतु बॉल लॉग ऑफच्या दिशेला जात आहे. खाली क्षेत्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. अशा प्रकारे ही विजयाची धाव येते आणि या सामन्यामध्ये विजय मिळवतोय आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय पाणखंडा स्पोर्ट बी संघ हार्डलक संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय पाणखंडा स्पोर्ट बी संघ. हार्डलक पाणखंडा स्पोर्ट बी संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाला. अप्रतिम फलंदाजी त्याचप्रमाणे अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम गोलंदाजी.